मित्रांनो, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आत्ता आपण चाललेलो आहे आपण आलेले 5 म्हटलं गणपती मंदिरात. आणि ते एकदम भारी आहे.
पाचमाड गावातील स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने व ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराचा रंगरूप बदलण्यात आला. विविध आकर्षक रंगांच्या संगमातून तयार केलेल्या सजावटीमुळे मंदिर अधिक उजळून निघाले आहे. मंदिराच्या भिंतींवर केलेल्या कलापूर्ण नक्षीकामामुळे याचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे. प्रसाद व महाआरतीच्या कार्यक्रमांना वाढती गर्दी दिसून येत असून श्री गणेशाच्या दर्शनासाठी दूरदूरहून येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषत आठवड्याच्या शेवटी व सुट्ट्यांच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते. मंदिर परिसर तसेच आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवण्यासाठी स्थानिक युवक मंडळ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे ग्रामस्थ सांगतात. धार्मिक श्रद्धेबरोबरच मंदिराचे नयनरम्य सौंदर्य हे पाचमाड गावाला नव्या धार्मिक पर्यटन स्थळाच्या रूपात ओळख निर्माण करून देत आहे. या मंदिराच्या सौंदर्यीकरणामुळे गावाला नवे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व प्राप्त होत असून स्थानिक अर्थकारणालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. गणेश भक्तांसाठी पाचमाडचे हे गणेश मंदिर एक प्रेरणादायी व भक्तिमय केंद्र बनले असून येणाऱ्या काळात येथे अधिक सुविधा निर्माण करण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. विशेषत आठवड्याच्या शेवटी व सुट्ट्यांच्या दिवशी येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते. मंदिर परिसर तसेच आजूबाजूची जागा स्वच्छ ठेवण्यासाठी स्थानिक युवक मंडळ सातत्याने प्रयत्नशील असल्याचे ग्रामस्थ सांगतात. धार्मिक श्रद्धेबरोबरच मंदिराचे नयनरम्य सौंदर्य हे पाचमाड गावाला नव्या धार्मिक पर्यटन स्थळाच्या रूपात ओळख निर्माण करून देत आहे. या मंदिराच्या सौंदर्यीकरणामुळे गावाला नवे सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व प्राप्त होत असून स्थानिक अर्थकारणालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. गणेश भक्तांसाठी पाचमाडचे हे गणेश मंदिर एक प्रेरणादायी व भक्तिमय केंद्र बनले असून येणाऱ्या काळात येथे अधिक सुविधा निर्माण करण्याचा मानस ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यांच्यामुळे माझ्या ब्लॉगला कॉपरेट येऊ शकतं. प्री वेडिंगला आले त्यांनी गाणं चालू केलेलं आहे म्हणून थोडं हे आणि इथे बसायला होता. आणि इकडे मग दाखवतो. तुम्हाला वाटतं तुम्ही दुसरीकडे आलो पण दुसरीकडे नाही आलो मी. बरोबर तर इथे मंदिर आहे दिसतं तुम्हाला. मंदिर आहे तिथे आणि इथे
आताच मी भिजलेलो आहे, आता भिजायचं ना मला. त्यातून तेव्हा गावाला येतो ना, त्या जवळच आहे गावाची झाडं. पण आलो नाही कधी, आज आलो, दाखवतो. अजून तर म्हणजे खूप काय आहे दाखवण्यासारखं सध्याची. आता तर काही पहिलं आहे माझं. पण मंदिर एकदम भारी, एकदम भारी, काय बोलू मी. पुन्हा ते इथे कपल होतं ते म्हाताऱ्याशी पूर्ण घालवलं. म्हाताऱ्याशी आत्ता बरोबर पूर्ण मंदिर माझ्या पाठी येते. मंदिर माझ्या पाठी येते पूर्ण, एकदम भारी वाटते. आणि जे कलर आणि डिटेलिंग केली ना त्यांनी, एकदम भारी वाटते. वरती कलर पण आहे ना, एकदम भारी दिलेलं आहे. जे म्हणजे असं ॲट्रॅक्टिव्ह वाटतं, लगेच आकर्षित होतं एकदम. एवढं भारी मंदिर आहे. तुम्हाला मी लोकेशन टाकून ठेवीन. मुंबईपासून पण जवळच आहे, मुंबईपासून पण लांब नाही आहे. मुंबईपासून जवळच आहे मंदिर, एवढं पण लांब नाही आहे. आमचे आले का नाही? आणि या मंदिरात मी मुंबईवर 2-3 तास देऊ शकतो आरामात. एकदम भारी. आणि इथला तुम्ही इथली
गर्दी बघूनच मी केवढं फेमस मंदिर असेल हे. खूप गर्दी असते, ते पण भरलेलं आहे म्हणून बाहेर आलो मध्ये. गेट पण आतल्यासारखंच एकदम सेम. गेट पण भारी बनवलं. 5 माड